चंद्रभागेतीरीवरची ती पंढरी आणि अरबी समुद्राजवळचे हे वरोर गाव, या दोघांमध्ये आज एक साम्यता झालेली आपल्याला दिसते। दोन्हीकडे एकच रंग उधळलेला दिसतोय आणि तो म्हणजे पांडुरंग। आपण या ठिकाणी पाहू शकता की दांडी, सातपाटी, उच्छेळी, डहाणू, दांडेपाडा अशा अनेक गावांमधून भक्तगण श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत। या वारकरी संप्रदायाचं खूप चांगल्या प्रकारे वरोर गावचे वारकरी स्वागतही करतायत। त्याचप्रमाणे या दिंड्यांसोबत एका ढोल ताशा पथकाचेही येथे आगमन झालेले आहे आणि हे ढोल ताशा पथक श्री विठ्ठलाला त्यांच्या ढोलाच्या नादमधुर गर्जनेतून आळवत आहेत, त्याला प्रसन्न करत आहेत। तसेच ह्यांचा हा जो ढोल वाजवण्याची जी कला आहे त्या कलेला पाहण्यासाठी आलेले सगळे भक्तगण, सगळे भाविक खूपच उत्सुक झालेले आपल्याला दिसतात। चंद्रभागेतीरीवरची ती पंढरी आणि अरबी समुद्राजवळचे हे वरोर गाव, या दोघांमध्ये आज एक साम्यता झालेली आपल्याला दिसते। दोन्हीकडे एकच रंग उधळलेला दिसतोय आणि तो म्हणजे पांडुरंग। आपण या ठिकाणी पाहू शकता की दांडी, सातपाटी, उच्छेळी, डहाणू, दांडेपाडा अशा अनेक गावांमधून भक्तगण श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत। या वारकरी संप्रदायाचं खूप चांगल्या प्रकारे वरोर गावचे वारकरी स्वागतही करतायत। त्याचप्रमाणे या दिंड्यांसोबत एका ढोल ताशा पथकाचेही येथे आगमन झालेले आहे आणि हे ढोल ताशा पथक श्री विठ्ठलाला त्यांच्या ढोलाच्या नादमधुर गर्जनेतून आळवत आहेत, त्याला प्रसन्न करत आहेत। तसेच ह्यांचा हा जो ढोल वाजवण्याची जी कला आहे त्या कलेला पाहण्यासाठी आलेले सगळे भक्तगण, सगळे भाविक खूपच उत्सुक झालेले आपल्याला दिसतात। आज आम्ही आलोय प्रतिपंढरपूर म्हणून ज्या गावाची ख्याती आहे त्या डहाणूतील वरोर या गावी। खरं तर पंढरपूरला ज्याप्रमाणे वारकरी वारी घेऊन जातात त्याचप्रमाणे या गावातही पंचक्रोशीतील अनेक भक्तगण विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। आज आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी। खरं तर या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरातील त्यांच्या शेष नागावर झोपी जातात असे मानले जाते आणि म्हणूनच आजच्या दिवशी केलेली विठ्ठल भक्ती ही मोक्षदायक असते किंवा जे पण तुमचे पाप आहेत त्यांचा नाश करणारी असते असं भक्तगणांचा समज आहे आणि त्यामुळे अनेक वारकरी वरोर येथील विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी अगदी भक्तिभावाने येत असताना आपल्याला दिसतात। विठ्ठल भक्तीचा छंद असणाऱ्या या साऱ्याच मंडळींमुळे आज वरोर येथील सारे वातावरण, सारा आसमंत विठ्ठलमय झालेला दिसतोय। इथल्या पूर्ण वातावरणामध्ये पांडुरंगाचाच रंग पसरलेला आपल्याला दिसतोय। विठ्ठल भक्तीचा रंग अर्थातच तो पांडुरंग रंग आणि टाळ मृदंग असा एक अनोखा संगम आपल्याला या ठिकाणी दिसतोय। त्याचप्रमाणे या भक्ती रसात तल्लीन झालेले हे सगळे भाविक आपल्या भक्तीच्या शक्तीने आपल्या पापांचे दहन करतायत असं म्हणायला हरकत नाही। आपल्यासोबत आहेत श्री विठ्ठल भक्त, जाणून घेऊया त्यांच्याकडून आषाढी एकादशीचं नक्की काय महत्व आहे आणि त्यांच्या मनात विठ्ठलाबद्दलच्या काय भावना आहेत, त्या कशा प्रकारे त्या व्यक्त करतायत। श्री गुरुदेव, गेली 10 वर्षापासून ह्या परिसर म्हणजे जागती डहाणू, भिवली, चिंचणी, तारापूर, वरोर येथील प्रत्येक भक्तगण वारीनिशी येतो। वारीनिशी म्हणजे पालखीने नाचत गोंधळ घेऊन येतात आणि इथे आल्यावर आम्ही त्यांचं स्वागत करतो। इथे आल्यावर प्रत्येक म्हणजे आलेल्या पालखीच्या गणांना आम्ही त्यांना असं एक चान्स देतो की त्याने एक तास आपलं भजन कीर्तन आणि त्या भजन कीर्तनामध्ये हे सर्वजण तल्लीन होतात आणि हा परिसर सर्व दुमदुमलेला असतो। रस्त्यावर चालल्याला इतकी गर्दी असते की बस स्टॉपपर्यंत आलेल्या भक्तगणांची लाईन झालेली असते। इथे कीर्तन सकाळी 8 वाजता कीर्तन चालू होते। कीर्तन झाल्यानंतर लगेच भक्तगण जे आलेले असतात त्यांना देवदर्शन दिलं जातो। त्यांना देवदर्शन इतकं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने दिले जातं, त्यांची देवाकडून त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून ते प्रत्येक भक्तगण येत असतात। अशी हा वरोर हा हे प्रतिपंढरपूर म्हणून आम्ही समजलं जातो आणि